आता उन्हाळ्यामध्ये ना सर्वांनाच थंडगार खायची इच्छा होते. मग अशा वेळेला एकदम सोप्या पद्धतीमध्ये बाहेरच्या सारखी कुल्फी घरीच बनवून खायची. ते कसं तर चला सांगते. त्यासाठी इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे म्हशीचं. आता तुम्ही म्हशीच्या ऐवजी इथे गाईच्या दुधाचा वापर केला तरी सुद्धा चालणार आहे. या ठिकाणी मी तर तुम्हाला सजेस्ट करेल की या ठिकाणी तुम्ही म्हशीच्याच दुधाचा वापर करा, कारण आपण जी कुल्फी बनवणार आहोत ना ती एकदम मलाईदार घट्ट अशी तयार होईल. कारण या ठिकाणी गाईच्या दुधाचा वापर केल्यामुळे त्याला जास्त म्हणजे घट्टपणा येणार नाही, त्यामुळे शक्यतो म्हशीच्या दुधाचाच वापर करा. आता दूध मी इथे पुड्यामधलं घेतलेलं होतं, तर पुड्यामधलं दूध फोडून कढईमध्ये तापू ठेवलं होतं. त्याला चांगली उकळी येईपर्यंत मी असंच दूध ठेवलं होतं. तर पहा, अशा प्रकारे दुधाला खळखळून उकळी येऊ द्यायची आहे. तर बघा इथे माझ्या दुधाला मस्तपैकी उकळी आलेली आहे. तर आता सतत हे 5-10 मिनटं मी असंच हलवून घेतलं. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 ते 15 काजू टाकले आणि त्याची चांगली पावडर तयार करून घेतली. पहा, व्हिडिओमध्ये दाखवते अशा पद्धतीने तुम्हाला या काजूची पावडर तयार करून घ्यायची आहे. आता ही तयार केलेली काजूची पावडर आपल्याला लगेच दुधामध्ये टाकून घ्यायची आहे. आता लक्षात असू द्या, काजूची पावडर टाकल्यानंतर सतत हलवत राहायचं आहे. एक 7-8 मिनिटे तुम्हाला सतत काजूची पावडर टाकल्यानंतर दुधाला चांगलं असं हलवून घ्यायचं आहे. कारण काजूची पावडर टाकल्यामुळे या दुधामध्ये गाठी गुठळ्या बनू शकतात, त्यामुळे सतत हलवल्यामुळे काजूच्या पावडरची गुठळ्या बनणार नाहीत. तर पहा, आता मी 7-8 मिनिटे काजूची पावडर टाकून घेतल्यानंतर सतत इथे हलवून घेतलेलं आहे. लक्षात ठेवा, जास्तही आपल्याला दुधाला घोटून नाही घ्यायचं आहे, कारण दुधाची एक छान कन्सिस्टन्सी यावी या पद्धतीनेच तुम्हाला हे दूध छान असं घोटून घ्यायचं आहे. आता दूध 7-8 मिनिटे काजूची पावडर टाकून चांगलं मी हलवून घेतलं होतं. त्यानंतर आता दुधाला छान अशी बाइंडिंग येण्यासाठी, म्हणजे दुधाला मस्त कुल्फीचा कलर येण्यासाठी आपण इथे बदाम ड्रिंक मिक्स पावडर टाकणार आहोत. जर तुमच्याकडे ही पुडी उपलब्ध नसेल तर काय करायचं, या ठिकाणी तुम्ही बदाम भिजत ठेवून बदामची छान अशी काजूसारखी पेस्ट तयार करून सुद्धा यामध्ये टाकू शकता. आता ही पुडी मी छान अशी फोडून घेतलेली आहे. या पुडीमधली संपूर्ण पावडर आपल्याला या दुधामध्ये टाकून घ्यायची आहे. आता आपण काजूची जशी पावडर टाकली ना, त्याच्या कशा गुठळ्या बनवू नये म्हणून सतत आपण 5 ते 7 मिनिटे हलवून घेतलं. त्याच पद्धतीने आपल्याला ही पावडर टाकून सुद्धा 5 ते 7 मिनिटे सतत हलवून घ्यायचं आहे. तोपर्यंत तुम्हा सर्वांना माझं एक निवेदन आहे की हा आपला रेसिपीचा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय हे मला नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे मलासुद्धा समजेल की आपल्या रेसिपीचे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात. सोबत जर तुम्ही अजून आपलं हे प्रियंका किचन मराठी हे मराठमोळं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत बाजूचं बेल आयकन प्रेस करून ठेवा, म्हणजे माझी पुढची कुठली जी नवीन येणारी रेसिपी आहे त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचली जातील. तर पहा, जास्तही तुम्हाला दुधाला हलवत किंवा घोटत बसायचं नाही, जास्तही घट्टपणा नाही आणायचा दुधाला. तिथल्या तिथे थोडीशी कुल्फी करण्यासारखी बाइंडिंग जर दुधाला आली ना, तर एकदम परफेक्ट अशी घरच्या घरी तुम्हाला मलाईदार कुल्फी तयार करता येईल. एकदम परफेक्ट बनते आणि कुठेही बिघडत नाही. ही रेसिपी माझ्यावर विश्वास ठेवून एकदा तुम्ही नक्की बनवू शकता. तुमचे मुले एवढे आवडीने खातील ना, ते परत तुम्हाला बाहेरची कुल्फी मागणारच नाहीत. बघा, एवढी ही भारी आणि चविष्ट बनते. बऱ्याच वेळेस मुले आपल्याकडे हट्ट करतात. आईस्क्रीम दिसली ना दिसली की मला पाहिजे मला पाहिजे असं करून मुले नेहमी आपल्याकडे हट्ट करत असतात. पण तसं बाहेरचं देण्यापेक्षा घरीच सोप्या पद्धतीने अशी झटपट मलाईदार मस्त चवीची कुल्फी तुम्ही त्यांना नक्कीच खाऊ घालू शकता. बघा, तुम्ही एकदा जर त्यांना ही कुल्फी खायला दिल्यानंतर ते तुम्हाला कधीच हट्ट करणार नाहीत की मला बाहेरची कुल्फी पाहिजे म्हणून. ते नेहमी म्हणतील की मला घरचीच कुल्फी करून दे. लहान मुलांचं तर सोडून द्या हो, लहान मुलांना तर ही कुल्फी खूपच जास्त आवडणार आहे. त्यापेक्षा जास्त तुमच्या घरामध्ये प्रत्येक मेंबरला ही कुल्फी खूप जास्त आवडणार आहे. त्यांना विश्वाससुद्धा बसणार नाही खाल्ल्याच्या नंतर की ही तुम्ही घरी बनवलेली आहे म्हणून. एकदा त्यांना खाऊ घालून तर बघा, कुल्फीचे फॅन होऊन जातील. बाहेरची कुल्फी कधीच तुम्हाला कोणीच हट्ट करणार नाही की पाहिजे म्हणून. तर पहा, आता इथे मी दूध छान असं घोटून घेतलेलं आहे. आता दुधाची तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवते. इतपत तुम्हाला हे दूध घोटून घ्यायचं आहे. आता मोबाईलचं स्टोरेज फुल झालेलं असल्यामुळे व्हिडिओची क्लिप काही शूट झालेली नाही, पण दूध पूर्णपणे चांगलं घोटून घेतल्यानंतर त्यामध्ये मला जितपत गोड कुल्फी आवडते त्यानुसार इथे साखर वापरलेली आहे. तुम्ही आवर्जून शेवटी यामध्ये तुम्हाला गोड फिक्की कुल्फी कशी आवडते त्यानुसारच इथे साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता साखर टाकून पहा, दुधाची इतपत मी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. गॅसवरून दूध खाली उतरून पूर्णपणे ते थंड करून घेतलेलं आहे. आता हे थंड केलेलं दूध ना एका स्टीलच्या ग्लासामध्ये मी टाकून घेते. तर बघा,
स्टीलच्या ग्लासात मी दूध का काढले तर कढईमधून मला डायरेक्टली कुल्फीसाठी दूध टाकता येणार नव्हतं, म्हणून मी अगोदर त्याला स्टीलच्या ग्लासात चांगलं असं काढून घेतलेलं आहे. त्यानंतर बघा काचाचे छोटे छोटे ग्लास घेतलेले आहेत आणि काचाच्या ग्लासमध्ये जर तुमच्याकडे आईस्क्रीमच्या काड्या असतील ना तर त्या आईस्क्रीमच्या काड्यांना खाली ठेवायच्या आणि नंतर वरून थंड झालेलं दूध थोडं थोडं ग्लासामध्ये टाकून घ्यायचं. एकदम बेस्ट कुल्फी बनवायची असेल, जर आईस्क्रीम बनवण्याचा साचा तुमच्याकडे पण नसेल ना तर ही भन्नाट आयडिया नक्की करून पहा. एकदम विकत्रीसारखीच कुल्फी दिसते बरं का यामध्ये काढल्यानंतर. आता आपण हे संपूर्ण दूध ग्लासामध्ये टाकून घेतलं होतं. आता हे दुधाचे ग्लास ना एका ताटलीखाली किंवा प्लेटखाली ठेवायचे आणि फ्रीजरमध्ये एक 7-8 तास त्याला बिलकुल उघडून नाही बघायचं. एकदम आईस्क्रीम मस्त अशी आपली सेट होऊन जाते 7-8 तासानंतर आपण बघूया तर बघा किती मस्त आपली आईस्क्रीम इथे सेट झालेली आहे. आता तुम्ही डायरेक्टली ग्लासातून काढायला बघाल तर ती निघणार नाही. त्यामुळे काय करायचं, स्टीलच्या ग्लासात किंवा छोट्या वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि थोडं 5 मिनिटं तसंच पाण्यामध्ये या ग्लासाला ठेवायचं आणि नंतर आईस्क्रीम अशी गोल गोल फिरून काढायची. बघा किती इझिली ही कुल्फी निघून जाते ना, एकदम दिसतीये की नाही विकत्रीसारखी. तर बनवा आणि मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि तुम्हाला ही माझी आजची साधी सोपी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. जरी आवडली असेल तर रेसिपीसाठी एक लाईक नक्कीच करून घ्या. चला भेटते पुढच्या एका चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसोबत. तोपर्यंत मंडळी मस्त राहा, स्वस्त राहा आणि मेन म्हणजे खात राहा.